नमस्कार बालमित्रांनो. आजपासून 350 वर्षांपूर्वी एका उत्तर भारतीय कवीने जेव्हा शिवाजी महाराजांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्यांनी थेट राजांच्या शौर्यावर जागच्या जागी एक वीर कविता म्हणून दाखवली. कोण होते हे कवी आणि काय आहे त्यांची गोष्ट, हेच आपण आजच्या शिवरायांच्या कथा ट्रिव्हियामध्ये जाणून घेणार आहोत. आपल्याला नेहमी असं वाटतं की शिवाजी महाराजांच्या दरबारात फक्त पराक्रमी मावळे, तलवार बहादूर सरदार आणि हुशार मुत्सद्दी राजकारणीच असायचे. पण महाराज सगळ्याच गुणी माणसांची कदर करायचे, कलाकारांना प्रोत्साहन द्यायचे. अशाच एका थोर कलाकाराविषयी म्हणजेच महाकवी भूषण यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. कवी भूषण हे मूळचे उत्तर प्रदेशातील कानपूर जवळील टिकवापूर किंवा त्रिविक्रमपूर गावचे राहणारे होते. त्यांचं खरं नाव भूषण नव्हतं, तर ती त्यांना मिळालेली पदवी होती, ज्याचा अर्थ होतो दागिना किंवा अलंकार. ही पदवी त्यांना दख्खनीत येण्याआधीच मिळाली होती. त्यांचे भाऊ चिंतामणी, मतीराम आणि नीलकंठ हे सुद्धा खूप मोठे कवी होते. कवी भूषण सुरुवातीला मुघल बादशहा औरंगजेबाच्या दरबारात गेले होते, पण तिथे त्यांना अजिबात आनंद मिळाला नाही. औरंगजेबाच्या दरबारात कवींना राजाची खोटी स्तुती करावी लागायची. तिथे कलाकारांचा आणि हिंदू संस्कृतीचा आदर केला जात नव्हता. त्यामुळे भूषण यांच्यासारख्या बाणेदार आणि स्वाभिमानी कवीचं मन तिथे काही रमलं नाही. त्याच काळात संपूर्ण भारतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि त्यांच्या न्यायप्रिय स्वभावाची कीर्ती पसरली होती. भूषण यांनी ऐकलं होतं की दक्षिणेत एक असा राजा आहे जो गरिबांचा वाली तर आहेच, पण महत्वाचं म्हणजे जुलमी सत्तेविरुद्ध लढतो आहे. मग काय, भूषण यांनी ठरवलं की आपण थेट रायगडावरच जायचं आणि आपल्या कविता, आपले छंद फक्त आणि फक्त या राजासाठीच म्हणायचे. जेव्हा कवी भूषण रायगडावर पोहोचले तेव्हाची त्यांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली भेट अत्यंत रंजक होती. असं म्हणतात, महाराज जेव्हा जगदीश्वरांच्या सभागृहात दर्शन आणि अभिषेक करायला आले होते तेव्हा त्यांनी भूषणांना तिथे उभे असलेलं बघितलं आणि आपल्या पंतांना विचारलं की हे इसम कोण आहेत. तेव्हा पंतांनी त्यांना सांगितलं की हे कविराज उत्तर भारतातून आले आहेत आणि महाराज स्वतः रचलेल्या काही रचना आपल्यासमोर सादर करण्याची त्यांची इच्छा आहे. यावर महाराज आश्चर्यचकित झाले. उत्तर भारतातल्या कोणा कवीला आपल्यासमोर रचना सादर करायच्या आहेत? राजांनी संमती दिली. मग कविराजांनी त्या तेजपुंज राजाला बघून तिथल्या तिथे एक कविता ऐकवलं. त्यांनी म्हटलं, इंद्रजिमी जंभपर बाळव सुअंभपर रावण सदंभपर रघुकुल राज है. पौन बारी बाहपर संभुरती नाहपर जो सहस्र बाहुपर राम द्विजराज है. दावा द्रुमदंड पर चीता मृग झुंड पर भूषण बी तुंड पर जैसे मृगराज है. तेजतम अंस पर कान्हजिमी कंस पर त्योमलेच्छ बंस पर सेर शिवराज है. याचा सोपा अर्थ असा की जसा इंद्राचा विजय जंभासुरावर झाला, जसा रामाचा विजय गर्विष्ठ रावणावर झाला, तसाच या जुलमी परकीय सत्तांवर विजय मिळवणारा हा आपला शिवबा म्हणजे जंगलातील सिंहासारखा आहे. कवी भूषण यांचे हे शब्द, त्यांचा तो भारदस्त आवाज आणि कवितेतील वीररस ऐकून महाराजांनी त्यांना ही रचना तब्बल 18 वेळा म्हणून दाखवायला सांगितली आणि मग खुश होऊन शिवरायांनी कवी भूषण यांना आदराने आपल्या दरबारात राजकवीचं स्थान दिलं. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, कवी भूषण हे जरी महाराष्ट्रात राहून महाराजांचं कौतुक करत होते
तरी त्यांनी त्यांच्या कविता मराठीत नाही तर ब्रज या भाषेत लिहिल्या. ब्रजभाषा हे हिंदी भाषेचंच एक जुनं आणि खूप गोड रूप आहे. उत्तर भारतात ही भाषा खूप लोकप्रिय होती. कवी भूषण यांनी ब्रजभाषेचा वापर केल्यामुळे एक खूप मोठी गोष्ट घडली. शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्यांचे विचार आणि त्यांचं स्वराज्याचं स्वप्न फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण उत्तर भारतात, अगदी दिल्ली आणि आग्र्यापर्यंत पोहोचलं. तिथल्या लोकांनाही समजलं की दक्षिणेत एक राजा अन्यायाविरुद्ध लढत आहे. कवी भूषण यांनी महाराजांवर अनेक अप्रतिम कविता आणि ग्रंथ लिहिले, ज्यातील शिवराज भूषण आणि शिवाबावनी हे खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्या छंदांमध्ये, कवितांमध्ये एवढी ताकद होती की ती ऐकल्यावर मरगळलेल्या माणसाच्या अंगातही 100 हत्तींचं बळ यायचं. महाकवी भूषण यांनी रचलेला शिवाबावनी या ग्रंथाच्या नावातील बावनी या शब्दाचा अर्थ 52 असा होतो, कारण भूषण यांनी महाराजांच्या शौर्याचे वर्णन करण्यासाठी बरोबर 52 छंदांची रचना केली होती. कवी भूषणांनी यात अफजल खान वध, शाहिस्तेखानाची फजिती आणि आग्र्याहून झालेली सुटका यासारख्या ऐतिहासिक प्रसंगांचं वर्णन इतक्या प्रभावीपणे केलं आहे की आपल्या डोळ्यांसमोर तो अख्खा काळ उभा राहतो. विशेष म्हणजे हा ग्रंथ ब्रजभाषेत असूनही महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. भूषण यांनी या ग्रंथातून केवळ युद्ध प्रसंगांचं वर्णनच केलं नाही, तर शिवाजी महाराज नसते तर इथल्या संस्कृतीचं आणि देवधर्माचं काय झालं असतं याचं स्पष्ट चित्रणही केलं आहे. शिवाबावनी मधील सर्वात लोकप्रिय आणि अगदी अंगावर काटा आणणारा छंद म्हणजे साजी चतुरंग बीर रंग में तुरंग चढी. जेव्हा शिवाजी महाराजांचं सैन्य युद्धासाठी निघायचं तेव्हाचे अतिशय भव्य आणि जिवंत वर्णन कवी भूषण यांनी या कवितेत केलं आहे. साजी चतुरंग बीर रंग में तुरंग चढी, सरजा शिवाजी जंग जीतन चलत है, भूषण भनत नाद बिहद नगारन के, नदी नद मद गैबरन के रलत है, ऐल फैल खैल भैल खलक में गैल गेल, गजन की ठेल पेल सैल उसलत है, तारा सो तरनी धुरी धारा में लगत जिमी, थारा पर पारा पारा वार यो हलत है, सरजा शिवाजी जंग जीतन चलत है, जीतन चलत है, जीतन चलत है. या छंदाचा मराठी अर्थ असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या चतुरंग सेनेला म्हणजेच हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ या चारही दलांना युद्धाच्या रंगात रंगवून सजवतात. स्वतः महाराज आपल्या शूर घोड्यावर स्वार होतात आणि त्यांच्या मनात शत्रूवर विजय मिळवण्याचा मोठा उत्साह दाटून आलेला असतो. जेव्हा शिवरायांची ही अथांग सेना पुढे कूच करते तेव्हा नगारे आणि नौबतींचा कडकडाट सुरू होतो. हा आवाज इतका प्रचंड असतो की पर्वतांचं हृदयही भीतीने धडधडू लागतं. युद्धाच्या मैदानात धावणाऱ्या हत्तींच्या कपाळातून वाहणाऱ्या मदाने म्हणजेच घामाने नदी नाले वाहू लागतात. महाराजांच्या सैन्याची ही अफाट गर्दी पाहून मुघल सैन्यात आणि शत्रूच्या छावणीत अशी काही खळबळ उडते की जणू काही पाताळात राहणारा शेषनाग आणि पृथ्वीला पेलणारा दिग्गज हत्ती सुद्धा थरथर कापायला लागतात. या महाभयंकर धुळीमुळे आकाशातील सूर्य अगदी लहान ताऱ्यासारखा अंधुक दिसू लागतो आणि समुद्राचं पाणी एखाद्या थाळीत ठेवलेल्या पाऱ्यासारखं इकडे तिकडे हेलकावे खाऊ लागतं. अशा या महापराक्रमी सैन्याचे नेतृत्व करत आपले राजे शिवाजी महाराज मुघल सत्तेला आणि शत्रूला धूळ भरवण्यासाठीच निघाले आहेत. हा छंद वाचताना किंवा ऐकताना शिवरायांच्या सैन्याचा तो पराक्रम, ती भव्यता आपल्या डोळ्यांसमोर जशीच्या तशी उभी राहते. तर बालमित्रांनो, विचार करा, उत्तर भारतात जन्माला आलेला एक कवी
केवळ महाराजांच्या कीर्तीने ओढला जाऊन महाराष्ट्रात येतो आणि आयुष्यभरासाठी अगदी त्यांचाच होऊन जातो. कवी भूषण यांनी त्यांच्या शब्दातून शिवरायांना जे स्थान दिले ते अजरामर झाले. भूषणांनी आपल्या काव्यातून राष्ट्रप्रेम, आपल्या नेत्याविषयी, आपल्या शिवरायाप्रती श्रद्धा ठेवावी हेच जनतेला सांगितलं आहे. त्यांची निरीक्षण शक्ती, अभ्यासू वृत्ती, मधाळ शब्द वापरून शिवकाव्य लिहिण्याचं कसब आणि शिवरायांबद्दल असलेला अपार आदर हे खरंच अजोड आहे. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला महाकवी भूषण यांची ट्रिव्हिया? तुमच्या मित्रमैत्रिणींनाही नक्की ऐकवा. भेटूया पुढच्या गोष्टीच्या वेळेस. तोपर्यंत ऐकत रहा छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा अँड प्राची. अच्छा,